आम्ही दोघं आलोय, आमच्या संघ ही एक पोशा आलाय। जोडीदार तुझा काय रे नाव? याकूब। तर याचा नाव आहे याकूब। तुम्ही हवंच ना तर मग सोपा मार्ग आहे, रस्ता तुम्हाला तर माहीत आहे, डांगातला आणि गुजरातला एकदम चिकन सट कसा आहे। अशी आपल्या आदिवासी भागातलं ना, आपल्याला तर ती सवयच आहे। खेकडा काही धराय जाणार आहेत अंजनी कुंड वॉटरफॉलकडे। तर मित्रांनो, आज आपण आलो अंजनी कुंड वॉटरफॉलला भेट द्यायला। तर मित्रांनो, माझ्या मागे बघू शकता आम्ही गाडी इथं पार्क केलेली आहे आणि हा पार्किंगचा काही आपण जो मैदान आहे ते आपण बघू शकता। तर इथून आपल्याला जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर जायचं आहे। तिथं आपल्याला अंजनी कुंड जो वॉटरफॉल आहे तो आपल्याला पाहायला भेटेल। त्याआधी मित्रांनो, आपण इथले काही नजारे बघू शकता नॅचरल। मित्रांनो, याआधी आपण आलेलो होतो या अंजनी कुंड वॉटरफॉलला भेट द्यायला। तर मित्रांनो, अंजनी कुंड हा वॉटरफॉल आम्ही क्लिअर केल्यानंतर त्यात आमचा काही जो मेमरी कार्डमध्ये असलेला जो गोप्रोमध्ये शूट केलेला होता तो डाटा तो पूर्णपणे फॉर्मॅट करायची वेळ आली होती। हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही दुसऱ्यांदा या वॉटरफॉलला भेट द्यायला आलो आहे। तर आपला जो पांडव गुफा होता त्याला आपण भेट दिलेली आहे आणि एक्सप्लोर पूर्णपणे तो झालेला आहे। तर आता आम्ही तुम्हाला जो वॉटरफॉल आहे तो दाखवणार आहोत। पार्किंगला खूप चांगली व्यवस्था आहे, आपण बघू शकता। खूप मोठं मैदान पण आहे आणि इथं आपण बघू शकता बसण्यासाठी जे टुरिस्ट येतात त्यांच्यासाठी पण जागा केलेली आहे। आणि इथं आपण थोडं बाहेर गेल्यानंतर आपल्याला इथं शंकर महादेवाचं मंदिर दिसल। इथं शिवशंकर विराजमान आहेत, शेजारी आपल्याला पिंड दिसल भोले शंकराची, शेजारी हनुमानाची मूर्ती पाहायला भेटेल। तर आत्ता आपण पुढे जाऊया। येणारे हे मार्ग आहेत, इथून आलो आपण आणि गाडी पार्किंग केली। तर आत्ता आपण मित्रांनो जाणार आहेत अंजनी कुंड वॉटरफॉलकडे आणि आपण बघू शकता, तुम्हाला दाखवलं सांगितलं मित्रांनो, पूर्णपणे चहूबाजूंनी असे तुम्हाला जे डोंगरी पहाडी एरिया आहे तो तुम्हाला पाहायला भेटतो। तर असं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे अंजनी कुंड वॉटरफॉलकडे। तर हा जो काही मार्ग आहे, पूल बनवलेला आहे छोटासा, म्हणजे ग्रामपंचायतनी पूल बनवलेला आहे करून जाण्यासाठी आणि त्या पायऱ्या पण दिसत आहे तुम्हाला। इथं तुम्हाला इथं हनुमानाचं मंदिर दिसतं आहे तुम्हाला समोर, ते बंदच आहे। आणि इथं जो झरणा आहे मोठा, जी नदी आहे ओहळ आहे, तिथून हा मोठा एक कुंड आहे। खूप असं नितळ पाणी आहे या कुंडामध्ये। तर आपल्याला आता इथून ह्या मार्गी असं तिकडं आपल्याला वॉटरफॉल आहे तिकडं जायचं आहे। मित्रांनो, जो इथला नॅचरल व्ह्यू आहे तो एक नंबर आहे, अवश्य भेट द्या तिकडं। जो अंजनी कुंड वॉटरफॉल आहे त्याला, आणि हे वाहणारं पाणी पण आपण बघू शकता, खूप स्वच्छ आणि सुंदर आहे। तर मग माझे संघ तुम्हाला तर माहीत आहे की एनडी यूट्यूबर आहे, त्याला आज मी घेऊन आलो आहे, आज त्यालाच घेऊन आलो आहे आणि आता याला संघ झिंडवायचा आहे। याचाही चॅनल आहे,
एनडी आदिवासी ब्लॉग एनडी आदिवासी ब्लॉग सबस्क्राईब करा. त्याच्या पण चॅनेलला सबस्क्राईब करा. पण आज माझ्यासोबत आहे. तर आता आम्ही चाललोय पुलावरून. हा पहा छोटासा चांगला एकदम चांगला पूल बनवलेला आहे ग्रामपंचायतने. आणि वरचे व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तुम्हाला तर माहीतच आहे. आम्ही ना एकला झेंडू नाही तर मग दोघंच जण झेंडू. दुसरा संघ नाही मग असा मुडच जातो ना, त्याच्यामुळं मग आता आम्ही दोघंच आलो इकडं. माझा तर एकल्याचाच याचा म्हणत होता, पण हो ऐका नाही गेलं गप्प आणलाय. मग आता पाय वाटणी आता आम्ही जातोय वरती. टाईमही खूप झाला आहे मित्रांनो, कारण की आपले गेलतो पांडव गुफा पाहायला. तठून पक्का टाईम झाला. मग आता लवकरात लवकर हा जो अंजनी कुंड वॉटरफॉल आहे ना, तो आपल्याला एक्सप्लोर करून आणि आपल्या घरी परतीचा प्रवास करायचा आहे परत. आणि तुम्ही बघू शकता नॅचरल पाणी. तुम्हाला उतरूनही दाखवतो, ताण नको घ्या. कसं आहे अशी आपल्या आदिवासी भागातलं ना, आपल्याला तर ती सवयच आहे खेकडा काही धरायला जाया. आखून तर मी कधी धरेल नाही, पण मग ही पाण्यात मी उतरून तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला तर माहीतच व्हा पाण्यात मी तर गुडघा होडे पाणी. आम्ही तर चांगली नाही पोहून जातो, चेष्टाच नाही. एनटी सांगतो आंघोळूनच घे बुवा पाण्यात उतरलायस तर, पण मग नको असा हिवाजील का नाही गाडीवर आखून पळसणला जायचं आहे. तर आता आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायचं आहे वॉटरफॉल पाहाय. तर मग आता बाहेर निघूत होताव. मग लवकरात लवकर वर जाया आपण. तुम्हाला दाखवायचा राहिलाय का नाही काही एक. पण पाणी एकदम ना जोडीदार आहो एकदम स्वच्छ आहे. हे यांनी खेकड धरला था तिकडं, पण मग ती आता सोडून दिला. आता जातोय. तुम्ही हवंच ना तर मग सोपा मार्ग आहे. रस्ता तुम्हाला तर माहीत आहे, डांगातला आणि गुजरातला एकदम चिकनसट. त्यात काहीच हे नाही. तर हे असलं काही व्ह्यू आहेत जोडीदार आहो. तुम्हाला तर माहीतच हवा. डांग फिरायचा म्हणजे हा मान्सूनचा जो सीझन आहे ना, तो अतिशय चांगला सीझन आहे डांग फिरण्यासाठी. जंगल एकदम जंगल म्हणजे एक नंबर वाटत आहे. त्याच्यात वाहणारे पावसाळ्यातले झरे ते आपल्यासाठी एक नंबर वाटत आहे. तर तुम्ही डांग फिरणार असणार ना, डांग म्हणजे एक नंबर ब्युटिफुल. तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये एक नंबर वाटत आहे. वेळेस आलो होतो मित्रांनो, पण तो सीझन झालाच होता. आता हा सीझन थोडा अलग आहे. हे अशा तुम्हाला जागा नाही का फरच्या पाहायला भेटतील. तुटलेल्या अवस्थेत ह्या दिसत आहे. पण मग बऱ्यापैकी आहे ना मित्रांनो, सोय चांगली आहे त्या वॉटरफॉलपर्यंत जायची. एवढा काय कठीण नाही. चढ उतार वगैरे काही दिसत नाही एवढा. फक्त तिथून तुम्हाला सेंटरला गेल्यानंतर ना तो चढा उतार आहे ना, तो थोडा किरकोळ आहे. तिथून मग तुम्हाला दाखवतोच पूर्ण व्हिडिओमध्ये. आम्ही दोघं आलोय. आमच्या संघ ही एक पोशा आलाय. जोडीदार तुझा काय रे नाव? याकूब. तर याचं नाव आहे याकूब. बारीक पोशा आहे, स्थानिकच आहे. तर हे आज आपले संघ आलाय. याला घेऊन जातोय आता आम्ही तठं. तर मग तो आलाय आमच्या संघ. तर चल मग आता आलाय. अशी ना जोडीदार आहो. बारीक पोशा जर का भेटली ना तर आपल्याला जाम आनंद होतो. तर मग आज ती संघ आलाय. तर मग आज जाऊ घेऊन त्याला. तो मग सगळा माहिती सांगेल असा.
तर मित्रांनो आपण बघू शकता जो डॅम सोडून झालेला आहे, डॅम पासून आपल्याला वरती चढावं लागतं आणि नंतर आपण जाऊन पोहोचतो जो वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉल जवळ जाऊन पोहोचतो आणि आपल्याला पूर्णपणे जंगल एरियातून झाडाझुडपातून जावं लागतं आहे। तुम्ही बघू शकता चहूबाजूंनी जे जंगल आहे, झाडझुडपं आहेत, तर त्या झाडाझुडपातून आता आपण चाललो आहे वॉटरफॉलकडे आणि रस्ता पण तुम्हाला दाखवतो कसा आहे वरती जाण्यासाठी। पूर्णपणे ह्या दगडा दिसत आहे तुम्हाला, ह्या दगडा ह्या निघून राहिलेल्या आहेत दगडावरती, तर येताना सावकाश या, जास्त घाई करू नका। आणि इथं आपण बघू शकता ही दगड आहे आणि इथं लेपन दिलेलं आहे, वरती आपल्याला हनुमानाचा झेंडा दिसतोय। तर आता जाऊया आणि जंगल पण मित्रांनो खूप दाट जंगल आहे हो इथं, पूर्णपणे जंगल ही जंगल। आता आपण जो वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलच्या नजीक पोहोचतोय। आपण थोड्या वरती गेल्यावर आपल्याला वॉटरफॉल जो आहे तो पाहायला भेटेल। जो वॉटरफॉलचा जो झरा आहे तो इकडनं वाहतोय, इकडनं सारे जे टुरिस्ट आहेत त्या या वॉटरफॉलला भेट द्यायला येतात या सीझनमध्ये। आणि माझ्या मागे तुम्ही जोरदार पाहू शकता, वॉटरफॉल आहे, वरून अतिशय वेगाने वाहत आहे, पडत आहे। तर आपल्याला आता त्या वॉटरफॉलच्या शेजारी जायचं आहे, तुम्हाला दाखवतोच। तर चला मग आपल्याला थोडं वरती चढून गेल्यानंतर आपल्याला वॉटरफॉलच्या शेजारी जायचं आहे। अति शेजारी नको, वाहतं पाणी आहे मित्रांनो, ते जोरात आहे चालू, तर आपल्याला हळूवार जायचं आहे। तर मित्रांनो हा तुम्ही बघू शकता जो बरेच असे टुरिस्ट आहेत जे खाली आंघोळ करून राहिले धबधब्याच्या खाली। तर मित्रांनो पाणी जोरात आहे, तर काळजी घेत जा आले तर। आणि बाकीचे तिकडे फोटो काढू राहिले, तर तिथून बघू शकता आपण पूर्ण शेवाळलेली जागा आहे, तरी ते कोपऱ्यावर जाऊन फोटो काढू राहिले। तर मित्रांनो हा असा वॉटरफॉल आहे, तर आता आपण जाणार आहोत वॉटरफॉलच्या शेजारी। तर खतरनाक म्हणजे खतरनाक असा जाण्यासारखा हा रस्ता आहे, पावलीवाट आहे, आणि येताना मित्रांनो नक्कीच काळजी घ्या। आणि हे आपण बघू शकता वरतून येणारं जे पाणी आहे, पाऊस पडू राहिला आहे, वरतून दगडावरतून पाणी पडू राहिले। तर चालू आहे आता आपण, आणि हा माझ्या मागे असा स्वर्गीय सुंदर असा वॉटरफॉल, आणि आपला हा एडी इकडं कॅचअप करतोय कॅमेरा।
नक्कीच काळजी घ्या. या वॉटरफॉलला आले तर आपली स्वतःची काळजी घ्या. ह्या गुफा पण काही दिसतील. जो गुफा आहे तो पण खूप खोलवर गेलेला आहे. मित्रांनो, तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला जो वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलच्या जो वॉटरफॉल वरतून पडतो ती एक मोठी दगड आहे आणि त्या दगडीच्या खाली तुम्हाला काही अशा गुफा भेटतील बघायला. आणि इथं काही आपण बघू शकता ज्या मूर्त्या आहेत त्या पण आहेत तिथं. तर ह्या गुफा आहेत मित्रांनो. त्या तिथं आपल्याला एक शिवलिंग पण भेटतं मित्रांनो बघायला. हे इथं शिवलिंग आहे. आणि हा आपण वॉटरफॉलचा मित्रांनो तुम्ही आनंद घेऊ शकता.